धरणगाव तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी एसटी बसचा भीषण अपघात झालाय। तर चोपडा रोडवर पिंपळे फाट्याजवळ आज पहाटे एसटी बसचा भीषण अपघात झालाय। या अपघातात एक जण ठार तर 21 प्रवासी जखमी झालेत। धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथे एका बस अनियंत्रित होऊन इलेक्ट्रिक पोलला धडकल्यानंतर 28 प्रवासी जखमी झाल्याची घटना समोर आली आहे। तर शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान ही घटना घडली आहे। त्यानंतर आज पहाटे 6 वाजेच्या सुमारास धरणगाव चोपडा रोडवरील पिंपळे फाट्याजवळ उभे असलेल्या एका ट्रॅक्टरला बसने मागून धडक दिली आहे। ही धडक एवढी भीषण होती की एसटी बस ड्रायव्हरच्या केबिनचा पूर्णपणे चक्काचूर झालाय। अपहरण झालेल्या ठाकरे गटाचे शहर प्रमुख गौरव कोडगिरे यांनी अज्ञात विरोधात तक्रार दाखल केली आहे। तर नांदेडमध्ये ठाकरे गटाचे शहर प्रमुख गौरव कोडगिरे यांच्या अपहरणाची घटना घडली होती। अपहरण झाल्यानंतर काही तासातच कोडगिर यांना सोडून देण्यात आले। नांदेड शहरातील चंदासिंग कॉर्नर येथून पोलीस उपविभागीय अधिकारी सुशील नायक आणि त्यांच्या पथकाने कोडगिरे यांना ताब्यात घेऊन इतवारा पोलीस स्टेशनला घेऊन गेले। त्यानंतर फिर्यादी कोडगिरे यांनी अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली आहे। गौरव कोडगिरे म्हणून पीडित व्यक्ती इथे आले होते। त्यांनी अपहरणाची तक्रार दिली आहे। त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल करून कायदेशीर प्रक्रिया करत आहोत। कुणाबद्दल तक्रार दिली आहे? राजकीय हेतून झालाय का आर्थिक व्यवहार त्यांची देवाणघेवाण झाली? सद्यस्थितीत त्यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या गुन्ह्याचं खरं कारण काय आहे याचा शोध आम्ही तपासात घेऊ। साहेब, या फिर्यादीमध्ये पिस्टलचा उल्लेख करण्यात आलेला आहे। फिर्यादीमध्ये सध्या तरी पिस्टलचा उल्लेख नाही आहे। कुठल्या कलमाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे? फिर्यादीची प्रक्रिया सुरू आहे, त्यानंतर आपण गुन्हा दाखल करू। किंवा हे अपहरण झालं होतं कशा पद्धतीने? साधारणतः रात्री 9 वाजताच्या आसपास हे अपहरण झालेलं आहे। त्यानुसार आपण आता पुढची प्रक्रिया आणि तपास सुरू केलेला आहे। फिर्यादीनुसार पोलिसांच्या सतर्कतेमुळे ते वाचलं असं त्यांनी सांगितलं आहे। हो, आज नाकाबंदी ठिकठिकाणी आपण जसं आपल्याला मेसेज आला त्यानुसार आपण नाकाबंदी लावलेली होती। त्यामुळे आपल्याला पीडित व्यक्ती फार लवकर शीघ्रतेने आपल्या याच्यामध्ये सोडवण्यात आपल्याला यश आलेलं आहे। प्राथमिक चौकशीमध्ये कुठला राजकीय हेतूने अपहरण झालं होतं का किंवा काय निष्पन्न झालं? नाही, सध्या तरी एकदम प्राथमिक अवस्थेत आहे फिर्याद। आपण तपासामध्ये जे काही त्याचं कारण असेल ते निष्पन्न करू। मी गॅरेजवर माझ्या गाडीचं काम करत बसलो होतो, त्यावेळेला अचानक काही लोक आले। त्यांनी मला जबरदस्तीने ओढून नेलं, गाडीत बसवलं आणि मला नंतर त्यांनी 1 तासभरानंतर त्यांनी मला सोडून दिलं। कशामुळे तक्रार दिली आहे तुम्ही? नेमकं कुणाविरोधात तक्रार दिली आणि काय तक्रार दिली? मला माहीतच नाही की ॲक्च्युली कोण होतं। फक्त त्यांनी मला वेगवेगळ्या स्वरूपाच्या धमक्या दिल्या आणि त्यांनी मला राजकीय नेत्यांबद्दल बोलण्यास तंबी दिली। आज तुला फक्त उचलले, याच्यानंतर जीवे मारून टाकू बोलशील तर, आणि प्रॉपर्टीचे व्यवहार खरेदी विक्री बंद कर, अशा प्रकारची मला धमकी देण्यात आलेली। तुम्हाला कुणावर शंका आहे, म्हणजे कुठल्या राजकीय पक्षाबद्दल किंवा नेत्याबद्दल? आता मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा शहर प्रमुख आहे आणि विधानसभा निवडणुकीचा प्रचार झाला। आता काय खरी परिस्थिती आहे मला माहिती नाही, पोलीस तपास करतील। आणि खरं तर मी पोलीस प्रशासनाचा आभार मानतो की ज्या तत्परतेने पोलीस प्रशासन रस्त्यावर उतरल्यामुळे मी आज जिवंत आहे। बाकी बाळासाहेबांचा आशीर्वाद, माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद आणि पोलीस प्रशासनाचा आशीर्वाद, मी आज तुमच्यासमोर जिवंत आहे। बस तुम्ही म्हणालात की देवाणघेवाणवरून हे प्रकरण म्हणजे ही घटना घडली। आता हे त्यांनी मला राजकीय हेतूने झालंय का तुमच्या देवाणघेवाणीवरून झाले? मला आता कसं आहे की त्यांनी मला पूर्ण संभ्रमित भाषेत बोलले, त्यामुळे मी तुम्हाला जे बोलले तेच सांगितलं। हे राजकीय होतं की व्यावहारिक होतं याचा तपास पोलीस करतील आणि मला पोलीस प्रशासनावर विश्वास आहे। तुम्ही कुणाबद्दल तक्रार दिली आहे? मी अज्ञात लोकांबद्दल तक्रार दिलेली आहे। 5 ते 7 जण होते। हत्यार काय होतं त्यांच्याकडे? पिस्तूल सांगितलं तुम्ही? नाही, पिस्तूलचं फक्त उल्लेख गोळी मारण्यात येईल एवढं ऐकण्यात आलं होतं, परंतु मला फक्त खंजर दाखवण्यात आलं होतं बस। त्यांच्याकडे पिस्तूल होती का? नाही, मी नाही बघितली। माझ्या तोंडाला रुमाल बांधलेला होता। कुठं पण दिलं तुम्हाला? आणि
नाही, मला तेवढी काही कल्पना नाही. मला फक्त चंदासिंग कॉर्नरला सोडण्यात आलं, बस एवढं माहिती आहे मला. राज्यात आरोग्य विभागाचा बट्ट्याबोळ झाला आहे असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं. तसेच बोगस औषधं, बोगस खरेदी, भ्रष्टाचार सुरू आहे, चोरांचा सुळसुळाट झालाय. तुम्ही कितीही पैसे खा, मात्र लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करा. जर शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना खाली झोपण्याची वेळ येत असेल तर महाराष्ट्रात आरोग्य विभाग अस्तित्वात आहे का, तर असा प्रश्न निर्माण होतो. तुम्ही आपापसात बसून चर्चा करत नाही, महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देत नाही. त्यामुळे अधिवेशनात आम्ही या मुद्द्यांवर भर देऊ असंही ते यावेळी म्हणाले. नाही, माहीत नाही मला चर्चेमध्ये काय आहे ते. मी काही चर्चा ऐकली नाही. तो हायकमांडचा निर्णय आहे, दिल्ली निर्णय घेईल. उद्याला 17 तारखेला आमचे प्रभारी येत आहेत, प्रभारीमध्ये चर्चा होईल आणि कोणाला गटनेता करायचा, काय करायचं तो निर्णय आमचा नाही, तो नाना पटोलेचाही नाही ना विजय वडेट्टीवारांचाही नाही. 16 आमदार काँग्रेसचे आलेले आहेत, त्यामुळे पुन्हा पक्षाची उभारणी करण्यासाठी नव्या विचारांची किंवा नव्या पद्धतीने नियोजनाची गरज आहे असं वाटतंय. नाही, नव्या विचाराची नाही. पक्ष ठीक आहे, राजकारणात हार जीत हो सगळं होत असतं, परंतु मला तरी आत्ता असं वाटतं की हायकमांड या संदर्भात गांभीर्याने चर्चा करत आहे. त्यामुळंच प्रभारींना पाठवलं जात आहे, त्यावर चर्चा होईल. नव्यानं पक्ष बांधणीची गरज आहेच, ते काय लपून राहिलेलं नाही. कारण आम्ही कुठल्याही लाटेमध्ये 16पर्यंत आलो नाही, पण यावेळेस आलो कुठलीही लाट नसताना. एक अचंबितच आहे. त्यामुळे EVMचा किती सहभाग आहे, लोकांचा किती सहभाग आहे, सगळ्या गोष्टी होतील, हे पुढे येतील कालांतराने. आणि सरकारने आमची सगळ्यांची मागणी आहे की बॅलेट पेपरवर घ्या. जग जर बॅलेट पेपरवर निवडणुका घेते तर भारतातील हे सरकार, मोदी सरकार का घाबरतं? यांनी करावं अशी आमची मागणी आहे. राजा उत्सवात मग्न आहे आणि रस्त्यावर खून पडत आहेत असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय. तर निकाल लागल्यावर EVMच्या माध्यमातून शैतानी बहुमत ओरबडल्यावर सुद्धा 1 महिना हे सरकार स्थापन करू शकत नाहीयेत, मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकत नाहीयेत. राज्यामध्ये रोज हत्या, दरोडे, बलात्कार, लूटमार सुरू आहे आणि आज मुख्यमंत्र्यांची मिरवणूक निघते. राजा उत्सवात मग्न आहे आणि रस्त्यावरून खून पडत आहे. तर गृहमंत्री नाही, आरोग्य मंत्री नाही, शिक्षण मंत्री नाही, परिवहन मंत्री नाही, रस्त्यावर अपघात होत आहेत. कसलं राज्य आहे असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. एक लक्षात घ्या, निकाल लागल्यावर आणि पूर्ण बहुमत मिळाल्यावर सुद्धा, पूर्ण नाही पाशवी बहुमत, सैतानी बहुमत EVMच्या माध्यमातून ओरबडल्यावर सुद्धा 1 महिना हे लोक सरकार स्थापन करू शकत नाही, मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकत नाही, राज्याला सरकार देऊ शकत नाही. राज्यामध्ये रोज खून, दरोडे, बलात्कार सुरू आहेत, लुटमार सुरू आहे. आणि आज मुख्यमंत्र्यांची मिरवणूक निघते नागपुरात, आज किंवा उद्या. म्हणजे राजा उत्सवात मग्न आहे आणि रस्त्यावर खून पडतायत. गृहमंत्री नाही, आरोग्य मंत्री नाही, शिक्षण मंत्री नाही, परिवहन मंत्री नाही, रस्त्यावर अपघात होत आहेत. कसलं राज्य आहे? याला काय राज्य म्हणतात का? तुम्हाला तुमचे मंत्री ठरवता येत नाहीत स्वतःचे. भाजपला दिल्लीत जावं लागतंय. एकनाथ शिंदेला त्यांच्याच लोकांमध्ये ताळमेळ नाही. अजित पवार स्वतः गडबडलेले आहेत. मला या राज्याची चिंता वाटते. बहुमत असलेलं सरकार जर राज्य चालवू शकत नसेल तर या राज्याचं काय होणार? आणि हळूहळू म्हणतोय मी, एक 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 प्रकरण समोर येत जाईल. तुम्ही कोणालाही मंत्री करा, कोणाला मंत्री करायचा आहे किंवा कोणाला वगळणार आहे त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही कोणालाही मंत्री करा, 3 पक्षाचेच लोक एकमेकाच्या विरुद्ध फायली आणून देणार आहेत आणि तशा फायली यायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे या 3 तंगड्या एकमेकात अडकून महाराष्ट्राचं नुकसान होणार आहे. विरोधी पक्षनेते आमचे अंबादास दानवे आहेत. माननीय उद्धवजी उद्या नागपुरात चाललेले आहेत. तिथे महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल आणि बहुतेक ह्याच अधिवेशन काळामध्ये एखादा स्फोट होऊ शकतो असं तुम्हाला मी खात्रीनं सांगतो. पुरा होऊ दे मराठी में.
43 महिला ज्यांची कसोटी केली थंडीमध्ये प्रचंड त्यांना त्या ठिकाणी जमिनीवर झोपवण्यात आलं होतं. या राज्याला आरोग्य खातच नाहीये. आधी जे आरोग्य मंत्री होते ते भ्रष्टाचाराने कसे बरबटलेले होते, औषध खरेदी विक्रीमध्ये कसं लाखो कोटीचे कमिशन खात होते हे समोर आलेलं आहे. ज्या राज्याला 1 महिना आरोग्य विभाग नाही, आरोग्य खातं नाही, जे होते ते भ्रष्टाचारीच होते, त्या राज्यामध्ये दुसरं काय दुर्दैव घडू शकतं? लाज वाटली पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना. ते 1 महिना फक्त मंत्रिपदी कोण आणि मला कोणतं खातं मिळत आहे, गृह की अर्थ की महसूल, स्वतःला मलईदार खाती पाहिजेत. आणि ग्रामीण भागात मराठवाड्यामधील महिला ज्यांच्यावर शस्त्रक्रिया झालेल्या आहेत डोळ्याच्या, त्या रस्त्यावर थंडीत कुडकुडून तडफडत आहेत. दादरमध्ये हनुमान मंदिरावर भाजप म्हणतात की उद्धव ठाकरे यांना हिंदुमत मिळवण्यासाठी बघा, हे भारतीय जनता पक्षाच्या डोक्यामध्ये आहेत सडके कांदे, सडकी बटाटे. ठीक आहे, हिंदुत्वाचे बाप बनले काय? ते हिंदुत्वाचे बाप बनले का? हिंदुत्वाचा सातबारा त्यांच्या नावावर कोणी केला? या भाजपवाल्यांना हिंदुत्व शिकवलं कोणी? भारतीय जनता पक्षाच्या लोकांना त्यांचं बोट धरून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या वाटेवर नेलं. काय त्या वाटेवर पण त्याने आता खड्डे करून ठेवले. हे आम्हाला काय हिंदुत्व शिकवतात? आम्हाला मुळात आमचं हिंदुत्व हे मतांसाठी नाही आहे तुमच्याप्रमाणे. हिंदुत्व हे आमचं जीवन आहे, हिंदुत्व आमची संस्कृती आहे. तुमच्यासाठी तुमच्यासारखं आम्हाला हिंदुत्वासाठी कुदळ फावडे घेऊन फिरावी लागत नाहीत. हिंमत असेल तर सावरकरांना भारतरत्न द्या, वीर सावरकरांना भारतरत्न द्यायची हिंमत दाखवा आणि मग हिंदुत्वावर बोला. बोलताय? नाही बोलत ना, काय सांगतात हे? आणि आज जे मंदिर आहे दादर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 12, जे 80 वर्षापूर्वी हमालाने बांधलं, हमाल, तेव्हा कोणत्या अडचणी आल्या नाही. हमालांचं म्हणजे मजुरांचा देव आहे हनुमान तिकडे. आज संध्याकाळी 4:30 ते 5च्या दरम्यान तिथे महाआरती होईल. स्वतः आदित्य ठाकरे शिवसेना नेते आणि मी स्थानिक आमदार महेश सावंत आणि हजारो शिवसैनिक हमाल बांधव त्या महाआरतीला सामील होते. भारतीय जनता पक्षाची इच्छा असेल हिंदू म्हणून तर यावं, आम्ही त्यांच्या हातामध्ये गदा आणि घंटा देऊ. यावं ना घंटा वाजवायला. त्याला घंटा हिंदुत्व कळत आहे? तोडून दाखवावं ना. आम्हाला पाहायचं आहे की भारतीय जनता पक्ष खरंच हिंदुत्ववादी आहे का. पाहू द्या ना. एक 80 वर्षाचं जुनं मंदिर आहे या दादर सारख्या ठिकाणी, जे या मुंबईतल्या हमालांनी बांधलं, मजुरांनी बांधलं, श्रमिकांनी बांधलं. त्या मंदिरावर तुम्ही बुलडोजर फिरवता, त्याआधी कोणाशी चर्चा करत नाही. त्या मंदिरामध्ये रोज असंख्य लोक आपल्या श्रद्धेने जातात. त्यात कदाचित भाजपला मतदान देणारे लोक सुद्धा असतील, अंधभक्तही असतील, पण जातात. त्या मंदिरावर तुम्ही बुलडोजर फिरवणार आहात, लक्षात घ्या. फिरवताय तुम्ही. विकासासाठी मुंबईतली झाडं तोडताय, आरेमधली इमारती तोडताय, बऱ्याच गोष्टी उद्ध्वस्त करताय, मंदिरं तोडताय. बांगलादेशमध्ये अत्याचार सुरू आहे, त्या ठिकाणी संघटना रॅली काढतायत, तर त्या मंदिराकडे कोणी रॅली बिली काढत नाही. भारतीय जनता पक्ष शेपूट घालून बसलाय. आम्ही वारंवार हा मुद्दा बांगलादेशमधल्या हिंदूंच्या अत्याचाराचा संसदेमध्ये उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय जनता पक्षाचं सरकार, मोदी प्रधानमंत्रीजी, अमित शहा गृहमंत्री हे या विषयावरती शब्द बोलायला तयार नहीं. बोलिए, अभी आपका क्या है? कैबिनेट एक्सपांशन नागपुर में हो रहा है सर, किस तरह से देखते हैं? कई सालों के बाद अब नागपुर में किस तरह से कैबिनेट एक्सपांशन, हमेशा यहाँ मुंबई में करने की हिम्मत नहीं है. नागपुर में अधिवेशन है, सबसे पहले मुख्यमंत्री का एक जुलूस निकलेगा वहाँ. मुझे लगता है मुख्यमंत्री का जुलूस निकालने से पहले ये लोगों ने ईवीएम का जुलूस निकालना चाहिए.
ईवीएम का जुलूस निकालना चाहिए और पहले कैबिनेट में घोषणा करनी चाहिए कि हम ईवीएम का सबसे बड़ा मंदिर आरएसएस मुख्यालय के सामने बनाएंगे। हाँ, मोतीबाग, क्या बोलता हूँ, मोतीबाग है ना उधर, एक ईवीएम का मंदिर बनाएंगे, अभी जुलूस निकालेंगे। इस राज्य को 1 महीना हो गया, सरकार नहीं है, एक मुख्यमंत्री है, 2 उप मुख्यमंत्री है, किसके पास कौन से विभाग है किसी को पता नहीं। महाराष्ट्र में दर दिन गांव-गांव में हत्याएं, खून, बलात्कार, रेप हो रहा है। उसके बारे में मुख्यमंत्री जवाब नहीं दे पा रहे। सबको मलईदार विभाग चाहिए, जनता मर रही है। किसी के पास ना हेल्थ डिपार्टमेंट, ना एजुकेशन डिपार्टमेंट, ना परिवहन, पूरा अराजकता फैली है महाराष्ट्र में। ईवीएम से बनी हुई ये सरकार है, उनको दिमाग नहीं है, उनके दिमाग में सिर्फ ईवीएम है, दिमाग नहीं है। चलिए, प्रियंका गांधी का जिस तरह से भाषण हुआ, मैं स्वागत करता हूँ, बहुत ही जोरदार भाषण रहा और सामने जो लोग बैठे थे उनके मुंह को ताला लग गया था। वो कोशिश कर रहे थे हलचल करने की, लेकिन उनको जम नहीं रहा था। अब सदन में राहुल जी है, प्रियंका जी है, और भी लोग हैं, अखिलेश जी है। अब मोदी और शाह जी ने सामने आकर बैठने की हिम्मत दिखानी चाहिए। चलो, आणीबाणीवरून टीका करणाऱ्या भाजपला सदैव प्रियंका गांधी यांनी दिलेले असं म्हणतो. गेल्या 10 वर्षापासून देशामध्ये आणीबाणी सुरू आहे आणि प्रियंका गांधींनी सांगितलं ना, जर आणीबाणीमध्ये आमच्याकडून चुका झाल्या असतील आणि त्याचा धडा आम्हाला जनतेने दिला असेल तर त्या चुकांपासून तुम्ही शिका, असं मार्गदर्शन प्रियंका गांधींनी त्यांना केलेलं आहे. देखेंगे 8 दिन में। पहले सरकार बनाओ, कैबिनेट बनाइए, फिनांस डिपार्टमेंट किसको दे रहे हैं ये हमको बताइए, बाद में हम बताएंगे राज्य की तिजोरी की हालत क्या है। तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7, नवा भारत नवा विचार।